झणझणीत शेवभाजी करण्यासाठी खानदेशी पद्धतीने आपण इथे एक मध्यम आकाराचा कांदा, एक मध्यम आकाराचा टोमॅटो मोठमोठ्या भागात कापून घ्यायचा, कारण आपल्याला याची पेस्ट करायची आहे, त्यामुळे मोठमोठ्याला कापून घ्यायचा। आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यावर मी 5-6 खोबऱ्याचे तुकडे टाकून त्यावर वरती तेल टाकून छान असे लाल होईपर्यंत एकसारखे भाजून घ्यायचे मंद आचेवर, कारण ते खाली करपणार नाहीत। अशा प्रकारे आपल्याला खोबरं टाकल्याने भाजीला छान अशी टेस्ट येते, त्यामुळे खोबरं भाजीत नक्की टाका तुम्ही। असं लाल होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं एकसारखं। आपलं खोबरं भाजून झालेलं आहे, त्यात आता आपण एका प्लेटमध्ये गार करू। त्याच पॅनमध्ये आपण मध्यम आकाराचा कांदा मोठमोठ्या आकारात कापलेला टाकू, ते पण छान असा तेल टाकून फ्राय करून घ्यायचा आहे। छान असा फ्राय गुलाबी रंग झाला की भाजीला पण छान अशी चव येते। कांदा आपला लालसर झालेला आहे, त्यात आपण एक टोमॅटो टाकून घेऊ, चिरलेला टोमॅटो पण छान असा तळून झालेला आहे। त्यात आपण अद्रक आणि लसणाचे पाकळ्या आणि अद्रकचा तुकडा टाकून घेऊ। आपल्या गिरवीसाठी हे सगळं तळून झालेलं आहे। आता आपण एक मिक्सरच्या भांड्यात हे सगळं केलेले मिक्सर टाकून देऊ। हे सगळा मसाला आपण आता कोथिंबीर टाकून मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। मिक्सरला असं छान असं बारीक करून घ्यायचे। आपला गिरवी तयार आहे। आता एक मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यात एक मोठा चमचा तेल टाकायचे। तेलानं छान अशी कलर तरी येते भाजीला अशी। तेल गरम झालं की त्यात थोडेसे जिरे, थोडेसे मोहरी छान अशी तडतडू द्यायची। त्यानंतर लगेच त्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरून टाकायचा। कांदा बारीक टाकायचा, त्यामुळे छान भाजीला टेस्ट येते। मंद आचेवर कांदा लाल होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। त्यात आपण केलेली गिरवी टाकायची आहे। गिरवी छान अशी टाकून मंद आचेवर छान अशी तेल सुटूस तर छान असे हलवायचे आहे। मंद गॅस करून एकसारख्या हाताने हलवल्यावर खाली मसाला लागत नाही। हे असा तेल सुटूस छान असे गिरवी तळून घेतलेले आहे। त्यामध्ये आता बेसिक मसाले टाकून 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, धना पावडर टाकून छान असे लाल होईपर्यंत मसाला छान असा परतून घेऊयात। हे मसाला छान असा आपला परतय, खूप छान दिसतोय। आता आपण भाजी टाकण्यासाठी गरम पाणी करणार आहोत। गरम पाणी भाजी टाकून घेऊ। गरम पाणी केल्याने भाजीला अशी छान अशी तरी येते, त्यामुळे आवर्जून गरम पाणी करून भाजीमध्ये टाकायचं। भाजी आपली किती छान दिसते बघा। आता आपण भाजीमध्ये शेव टाकून घेऊ। येथे मी मार्केटमधली शेव आणलेली आहे, भाजीत टाकून घेतली आहे। हे शेव टाकून मस्त असं हलवायचं। आता वरून आपण कोथिंबीर टाकणार आहोत। कोथिंबीर पण मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि वरून टाकली आहे। तर आपली भाजी खानदेशी पद्धतीने एकदम झणझणीत प्रकारे तयार आहे। मस्त अशी एक उडी काढायची आपली भाजी, मग एकदम मस्त लागते ही भाजी। नक्की तुम्ही ट्राय करा एकदा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली। आता आपण भाजी एका पातेल्यात काढून घेऊ। छान अशी प्रकारे छान अशी भाजी दिसते, एकदम छान भाकरीसोबत तिचं कॉम्बिनेशन आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। तर आपली झणझणीत शेवभाजी खानदेशी पद्धतीने तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा।